मैफलीच्या साहित्याच्या पारावर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या 31व्या साप्ताहिक अक्षर मैफलीमध्ये अनुभवांची सफर घडवणारी 2 पुस्तकं आपल्या भेटीला येत आहेत आणि त्यासाठी सहभागी होत आहेत आनंदयात्री पोलीस अधिकाऱ्याची डायरी या पुस्तकाचे लेखक IPS अधिकारी जयंत नाईक नवरे आणि लेखिका पुष्पिता अवस्थी यांच्या पुस्तकाचा अनुवाद करणाऱ्या लेखिका अनुवादिका डॉक्टर सुलभा कोरे आणि पुस्तक आहे नेदरलँड डायरी आपलेपणाचे आख्यान। या दोघांसोबत वाचक म्हणून सहभागी होत आहेत उद्योजक विकास पिसाळ आणि लेखक समीक्षक चांगदेव काळे। या चौघांचेही स्वागत। आयुष्य व्यापून टाकणारं नोकरीचं स्वरूप आणि या अत्यंत व्यग्रतेतही वाचन, लेखन, संगीत ऐकणं, मित्रपरिवाराशी सुसंवाद या आपल्या आवडी छंद जपणारा पोलीस अधिकारी। या पोलीस अधिकाऱ्याने एका व्हॉट्सअप ग्रुपवरून आपलं हे अनुभव विश्व लिहायला सुरुवात केली आणि तेही आत्मकथनाची रुळलेली पायवाट सोडून। स्वतःशी संवाद साधत व्यक्त होणं हे रोजनिशी किंवा डायरीचं तत्व, हे तत्व सर्वार्थाने जपणारं आणि म्हणूनच थेट भिडणारं पुस्तक आनंदयात्री पोलीस अधिकाऱ्याची डायरी। या पुस्तकाविषयी लेखक जयंत नाईक नवरे आपल्याशी संवाद साधणार आहेत। त्यानंतर अनेक वर्ष जर्मनीमध्ये स्थायिक असलेले आणि मूळचे भारतीय साताऱ्याचे उद्योजक विकास पिसाळ, जे जर्मनीत राहूनही आपलं वाचनप्रेम जपत आहेत, ते या पुस्तकाविषयीचं मनोगत व्यक्त करतील। नमस्कार। हे आनंदयात्री पोलीस अधिकाऱ्याची डायरी हे माझं पुस्तक जे आहे ते 15 ऑगस्ट 2020ला मी ऑनलाईन पब्लिश केलं आणि आतापर्यंत त्याला खूपच चांगला रिस्पॉन्स आलेला आहे। हे पुस्तक ज्यावेळी तयार झालं त्यावेळेला असा इतका चांगला रिस्पॉन्स येईल असं मला वाटलं नव्हतं। ते पुस्तक निर्मितीची आणि लिहिलं गेलं ह्याची थोडक्यात अशी कथा आहे की मी CBIमध्ये ज्यावेळेस मी पोस्टिंग होतं त्यावेळेला घरून ऑफिस आणि ऑफिसवरून घर असं येत असताना जे काही सुचेल असे लहान लहान आर्टिकल्स मी मोबाईल फोनवरती टाईप करून ग्रुपवर टाकायचो। त्याला सॅटर्डे डिस्पॅच नावाचं असं एक त्याला मी नाव दिलं होतं आणि दर शनिवारी एक आर्टिकल टाकायचो। असं जवळजवळ हे 2 वर्ष चाललं। मग आमचे काही स्नेही आणि मित्र आणि बॅचमेट्स वगैरे असे म्हणाले की लिखाण चांगलं आहे, तर तुम्ही पुस्तक स्वरूपामध्ये याला वाचकांसमोर आणलं तर अशी त्यांनी प्रेमळ सूचना केल्या। मग त्याच्यावरून मग मी हळूहळू लिहायला सुरुवात केली आणि हे जे काही लिखाण आहे ते मग आर्टिकल्स आणि जे लोकेशन्स आहे, ज्या ज्या ठिकाणी मी राहिलो, ज्या ठिकाणी शिकलो, ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंग झाल्या, ज्या ठिकाणी पर्यटनानिमित्त किंवा वेगवेगळे कोर्सेस करता ज्यावेळी मी भेटी दिल्या, तर त्यावेळीचे जे अनुभव आहेत ते जसे आठवतील तसे मी त्याच्यामध्ये लिहित गेलो। त्याचा ॲडव्हान्टेज माझा असा होता की मला ज्यावेळी स्ट्रगलिंग डेजमध्ये डायरी मी लिहायचो, मेंटेन करायचो, त्यातले काही मला डिटेल्स मिळाल्या। त्याबरोबरच माझ्या काही ऑफिसमधल्या ज्या डायऱ्या आहेत त्या मी कधी छापील डायऱ्या लिहित नव्हतो, वेगळी आपली वहीसारखी डायरी असायची त्याच्यावरती मी त्या मी लिहायचो आणि त्या मी सगळ्या प्रिझर्व केल्या होत्या। तसं ते एकत्र करून मग ते डाऊन द मेमरी लेन जात हे सगळं लिखाण झालेलं आहे। याच्यामध्ये प्रामुख्यानं सांगायचं म्हणजे असं आहे की याच्यामध्ये कुठली यशोगाथा किंवा सक्सेस स्टोरी वगैरे असं काही नाही। जसं जसं घडत गेलं तसं तसं मी त्यामध्ये लिहित गेलेलो आहे आणि सर्वसामान्य वाचकांना, सर्वसामान्य पोलीस अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या ज्या काही रोजच्या दैनंदिन घडामोडी आहेत त्याच्यामध्ये जे काय अनुभव येतात, जे मी पाहिले ते प्रातिनिधिक स्वरूपाचं लिहावं म्हणून ते मी लिहिलेलं आहे। ते प्रत्येक चॅप्टरचे म्हणजे लोकेशन वाईज सगळे चॅप्टर्स आहेत,
म्हणजे बालपणापासून ते आता मी IPS होऊन DIG होईपर्यंतचे जो काही प्रवास आहे तो ज्या ज्या ठिकाणी मी वास्तव्याला होतो, ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंगला होतो त्या प्रकारे मी ते लिहिलेलं आहे. प्रत्येक प्रकरणाचे 3 भाग केलेले आहेत. हे जे आर्टिकल मी लिहायचो ते बोल्ड स्वरूपामध्ये पहिल्यांदा टाकलेले आहे, नंतर त्याचा मुख्य गाभा आहे आणि त्याच्यानंतर शेवटी परत एखादं आर्टिकल चिंतनपर वगैरे असं लिहिलेलं आहे. हे लिहित असताना मी पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी हे तर नजरेसमोर होतेच माझ्या. त्याशिवाय स्पर्धा परीक्षाकरता, करिअर करणाऱ्याकरता जे काही विद्यार्थी आहेत किंवा जे स्ट्रगलिंग स्टुडंट्स आहेत त्यांच्याकरता पण आपलं काहीतरी त्यांना सांगावं, आपले विचार त्यांच्यापुढंपर्यंत पोचावे म्हणून मी त्याच्यामध्ये पण काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर अशाच ज्या काही आपल्याला वाटतात की महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यावर त्यांनी विचार केला तर उदाहरणार्थ मनी डायनॅमिक्स म्हणून एक आहे, तर त्या पैशाबद्दल 10 गोष्टी आहेत. आपल्या स्वभावामधले ज्या काही आपले ड्रॉबॅक्स असतात, काही आपल्याला काही वाईट सवयी असतात, त्याचा आपण अगदी कॉन्शियसली जर प्रयत्न केला तर त्या आपण मोडू शकतो. हे कसं मी केलं त्याच्याबद्दल पण थोडंफार मी लिहिलेलं आहे. जनरली हे पुस्तक ग्रंथालयाने अगदी मोठ्या मनाने अगदी त्याच्यामुळे जास्त हे न करता आहे तसं पब्लिश केलं. त्यामुळं आत्मकथा, ललित लेखन किंवा असं कुठल्या कॅटेगरीमध्ये ह्याला जरी टाकता नाही आलं तरी एक ओघवत्या रीतीने झालेलं आहे असं बऱ्याच लोकांनी मला सांगितलं. पुस्तक अतिशय सुंदर आहे, साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये लिहिलं आहे. पोलीस अधिकाऱ्याचं पुस्तक म्हटलं की त्याच्यामध्ये पराक्रमाचे किस्से असणार, मोठ्या मोठ्या गुप्तहेर पद्धतीच्या कथा असणार असं लोकांची अपेक्षा असते, पण तसं हे पुस्तक नाही आहे. परीक्षकांचंही बहुतेक तीच अपेक्षा असावी. हे पुस्तक सर्वसामान्य माणसाने लहानपणापासून केलेल्या संघर्षाची कथा आहे. त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी झालेली जी अधिकारी बदली आहे, प्रशिक्षण, परत मुंबईमधला कालावधी ह्याच्याबद्दल बरीच माहिती दिली आहे. परत त्यांचा शेवटी त्यांनी दिला सल्ला स्पर्धा परीक्षेविषयी हा तरुण मुलांनी आत्मसात करण्यासारखा आहे. आजकालची तरुण मुलं पुस्तकं जास्त वाचत नाहीत, पण त्यांनी वाचलं पाहिजे. आयुष्य हे छोटं असतं, आयुष्यामध्ये सगळ्यात चुका स्वतः करून त्यातून शिकण्यासारखं एवढा वेळ नसतो. मग सगळ्यात मोठ्या दुसऱ्यांच्या चुकांमधून, दुसऱ्यांच्या सल्ल्यामधून शिकणं हे तरुण मुलांनी शिकलं पाहिजे आणि हा खरंच सल्ला लोकांनी उपयोगात आणला पाहिजे. धन्यवाद. लेखिका, अनुवादिका डॉक्टर सुलभा कोरे या युनियन बँक ऑफ इंडिया इथे कार्यरत आहेत. मुख्य प्रबंधक राजभाषा आणि संपादक युनियन धारा, युनियन सृजन याची जबाबदारी त्या सांभाळत आहेत. अर्थशास्त्रातली पदवी, हिंदी साहित्यात PhD, हिंदी मराठी पत्रकारितेत गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ वैविध्यपूर्ण लेखन, अनेक पुस्तकांचा हिंदी, मराठी, इंग्रजी अनुवाद, साहित्य जागर या दिवाळी अंकाचं संपादन सहाय्य, दीपशिखा या मासिकाचं संपादन यासोबतच डॉक्टर सुलभा कोरे या मराठीमाया.com या वेब मॅगझिनच्या कार्यकारी संपादिका आहेत. अनुवादित पुस्तकांसोबत स्पर्शिका, स्पर्श हरवलेले हे मराठी कविता संग्रह, एक नया आकाश, तासीर हे त्यांचे हिंदी कविता संग्रह प्रकाशित आहेत. महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार, हिंदी भाषेतील योगदानासाठी सारस्वत सन्मान, तासीर या काव्यसंग्रहाला हिंदी तर भाषा हिंदी लेखक हा राष्ट्रीय पुरस्कार, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची रवींद्रनाथ टागोर फेलोशिप असे अनेक मानसन्मान डॉक्टर सुलभा कोरे यांना मिळालेत. नेदरलँड डायरी, आपलेपणाचे आख्यान या पुस्तकाच्या अनुवादिका म्हणून आज ते आपल्याशी बोलणार आहेत. त्यांच्यासोबत वाचक म्हणून सहभागी होत आहेत कादंबरी, कथा, चरित्र असं विविधांगी लेखन करणारे, अनेक अंकांचं संपादन करणारे, समीक्षा करणारे आणि कामगार, साहित्य, नाट्य, सांस्कृतिक, ग्रंथालयीन चळवळीमध्ये सक्रिय असणारे लेखक, समीक्षक चांगदेव काळे. मी डॉक्टर सुलभा कोरे. डॉक्टर पुष्पिता अवस्थी यांच्या नेदरलँड डायरी या हिंदीतून मराठीत आणल्या गेलेल्या पुस्तकाबद्दल मी आज बोलणार आहे. आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी
म्हणजे हिंदीतील अतिशय प्रसिद्ध साहित्यिक. ते अनुवादाबद्दल म्हणतात की एका कुपीतील अत्तराला त्याचा सुगंध न घालवता दुसऱ्या कुपीत ओतणं म्हणजे चांगला अनुवाद. गेला बाजार तसं अनुवादाला काही महत्त्व नव्हतंच आणि फारसं महत्त्व दिलं गेलंच नाही अनुवादाला. पण वैश्वीकरण आणि जगाच्या कवेत घेण्याच्या आजच्या पिढीच्या मानसिकतेमुळे या अनुवादाला फारच महत्त्व आलेलं आहे. एकमेकाशी संवाद, संपर्क, एकमेकाबद्दलचे ज्ञान व त्यानुसार वेगवेगळ्या संस्कृती, समाज, परंपराशी जोडण्याच्या कल्पनेनं अनुवादाचं महत्त्व आता वाढतच चाललेलं आहे. तसं पाहिलं तर भारतातील वेगवेगळ्या भाषांचा अनुवाद जर करण्यात आपण वेळ घालवला किंवा आपण करायला गेलो तर आयुष्य देखील पुढे पडणार नाही. पण सध्या अनुवाद होतोय, मोठ्या प्रमाणात होतोय. जग आणखीनच जवळ येत चाललंय. मी माझ्या बाबतीत जर म्हणेन तर मी अनेक प्रकारचे अनुवाद केले. कथा, कादंबऱ्या, ललित लेखन, शास्त्रीय, धार्मिक, तांत्रिक. पण नेदरलँड डायरी जेव्हा मी वाचलं तेव्हा मला वाटलं की हे पुस्तक मराठीत यायला हवं. अनुवादाच्या ज्या अडचणी येतात त्या आल्याच. भाषा, संस्कृती, भाषेचा बाज, वाक्यविन्यास, भावना सारं काही हिंदीतून मराठीत आणताना किंवा मराठीत ओतताना व त्याला मराठीचा आकार देताना बरेच श्रम पडले. पण ग्रंथाली टीम आणि सुदेश हिंगलाजपूरकर ज्यांच्यामुळे ते प्रत्यक्षात उतरले त्यांचे आभार. तर आता आपण बोलूया पुष्पिता अवस्थी यांच्या नेदरलँड डायरीबद्दल. पुष्पिता अवस्थी हे नाव तसं हिंदीत फार प्रसिद्ध आहे आणि अतिशय प्रतिष्ठितही आहे. वेगवेगळ्या लोकांना भेटणं, वेगवेगळ्या संस्कृती व वातावरणाचा अभ्यास करणं आणि त्याचबरोबर हिंदी साहित्याचा प्रचार व प्रसार करणं हे उद्दिष्ट ठेवून ही बाई जगभर फिरत असते. या भटकंती दरम्यान जे काही अनुभव येतात ते शब्दात मांडणं हा तिचा छंद आहे. साहित्याचे कथा, कादंबरी, कविता, लेख सारेच प्रकार तिने हाताळलेत. पुष्पिता स्वतः नेदरलँडला राहते गेली अनेक वर्ष. युरोपियन संस्कृतीत भिजून, ओथंबून त्याचे जे काही परिमाण समोर येतात त्या सगळ्या परिमाणात ती भिजली गेलेली आहे, ओथंबली गेलेली आहे. तसं पाहिलं तर नेदरलँड हा भारतापेक्षा वेगळा व आधुनिक संस्कृतीतला देश. तरीही अनेक बाबतीत भारताशी हा देश अतिशय वेगवेगळ्या प्रकारची जवळीक साधतो. या देशाच्या प्रत्येक वैशिष्ट्याला जसं पहाटेला गवताच्या पात्यावर दवबिंदू पडलेला असतो आणि त्या दवबिंदूला टिपण्यासाठी जो नाजूकपणा, जी आपुलकी लागते, त्याच आपुलकीनं आणि नाजूकपणानं पुष्पिता अवस्थीनं या देशाची सारी वैशिष्ट्य, सगळी वैशिष्ट्य या पुस्तकात मांडले, त्यांना टिपून घेतलंय. नेदरलँडबद्दलची आत्मीयता, संस्कृती, स्त्री पुरुष समानता, प्रेम व विवाह पद्धती, मुलांचं व स्त्रियांचं स्वातंत्र्य, फुटबॉल प्रेम, ट्युलिपची फुले, बागा, चीज किंवा तशाच प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ, प्राणी प्रेम, सारं काही आत्मीयतेनं आणि एका वेगळ्या विशुद्ध भावनेनं शब्दातून तिनं कागदावर उतरवलंय. काही गोष्टी तशा पटतही नाहीत तिला नेदरलँडच्या, पण त्याही गोष्टी तेवढ्याच परखडपणे पण तेवढ्याच आपुलकीनं तिनं या पुस्तकात मांडलेलं आहे. हे सारं करताना ती भाषेचं मऊ पण अजिबात विसरत नाही. एकंदरीतच ट्युलिपच्या बागा, फुटबॉल, हिरवळ, व्यक्ती स्वातंत्र्य व कलात्मकता यासाठी अख्खं युरोप आणि युरोपपेक्षाही म्हणाल तर नेदरलँड जास्त ओळखलं जातं. व्यवहार, पैसा, शिक्षण, करिअर किंवा मग संशोधन या किंवा अनेक कारणांनी आपण परदेशात जातो आणि तिथंच कधी कधी राहूनही जातो. पण पुष्पिताच्या बाबतीत हा प्रकार अतिशय साधा सुद्धा झालेला आहे. तिचं भवितव्य, तिचा जीवनसाथी तिला तिथंच सापडला आणि ती त्याच देशाची होऊन गेली. नेदरलँडचा आपलेपणा व भारतीय सहिष्णुता यांचा एक सुरेख मेळ पुष्पिताच्या व्यक्तिमत्वात आहे आणि तिच्या लेखनातही आहे. तसं पाहिलं तर नेदरलँड डायरी दैनंदिनी नव्हे किंवा रोजनिशी नव्हे,
किंवा ते टिपणवहीही नाही, तरी नेदरलँडच्या प्रत्येक गोष्टीला, पैलूला टिपून तिथल्या प्रत्येक वैशिष्ट्याला अनुभवून व त्यावर मनन चिंतन करून पुष्पिताने या नेदरलँड डायरीला प्रत्यक्षात आणलेलं आहे. संस्कृती, समाज, ग्रामीण क्षेत्र, परंपरा, कला, साहित्य, खेळ, व्यापार, आधुनिकता याचंही वर्णन या नेदरलँड डायरीमध्ये अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं येतं. इतकंच नव्हे तर तिथल्या शाळा, मुलं, लायब्ररी, पेंटिंग्सची दालनं यांचंही घट्टमुट्ट चित्रण पुष्पिताने केलं आहे. या चित्रणामागे आपलेपणा आहे, एखाद्या संस्कृतीत स्वतःला रुजण्याची भावना आहे, जी हळूहळू झिरपत मुरत जाते. म्हणून नेदरलँड डायरी तुम्हाला फक्त नेदरलँडला घेऊनच जात नाही, तर नेदरलँडचे जीवन व जगण्याबद्दलचा तुमचा वेगळा अनुभव तुम्हाला देते. हा अनुभव तुम्हाला संपन्न करणारा असेलच, पण तुम्हाला विचार करायलाही भाग पाडणारा आहे. भौतिकता आणि कलात्मकतेचा एक दुर्मिळ समसमायोग नेदरलँड डायरीतून तुम्हाला अनुभवता येईल. तसं पाहिलं तर नेदरलँड डायरीच्या प्रत्येक पानावर तुम्हाला तुमच्या प्रवासाचा व वाचनाभूतीचा अनुभव मिळतो आणि ते त्याचबरोबर एक आत्मिक समाधानही मिळतं, एवढं मात्र खरं. मराठीत तशी अनेक प्रवास वर्णनं आलेली आहेत. विदेशी प्रवास वर्णनही आहेत, म्हणजे ज्यात एखाद्या देशाचा संस्कृती विन्यास केला गेलेला आहे, अनेक गोष्टींना मांडलं गेलेलं आहे. पण नेदरलँड डायरीत मागच्या पार्श्वभूमीवर सतत झंकारणारी एक नाजूकशी प्रेमाची तार आहे. पुष्पिताची ही संवेदनशील तारच वाचकाला त्या तारेवर स्वार होऊन वर्णनामागे फिरायला लावते व स्वतः तिथे असल्याचा अनुभवही देते. नेदरलँड डायरी वाचताना तुम्हाला असं जाणवतं की तुम्ही नेदरलँडच्या प्रत्येक शहरात, प्रत्येक वैशिष्ट्यात स्वतः तिथे आहात. आणि म्हणूनच ही डायरी अतिशय वाचनीय तर आहेच, पण एक वेगळा अनुभव देणारी आहे. अनेक वाचकांनी फोन करून याबद्दल मला कळवलं आणि या प्रवास वर्णनाचा किंवा या संस्कृतीच्या समावेशाचा त्यांनी अतिशय आवर्जून उल्लेखही केला. मलाही वाटतं की तुम्हा लोकांनाही ही नेदरलँड डायरी अतिशय आवडेल. धन्यवाद, आभार. ही गोष्ट खरी आहे की पुस्तकाचा आत्मा हा त्याचा विषय असतो, परंतु लिहिता हात आणि लेखकाचं कौशल्य याची जर त्याला सुंदर साथ लाभली तर आवडतं पुस्तक निर्माण होणार, ही गोष्ट खरी आहे. आणि असंच आवडतं पुस्तक मला मिळालं ते म्हणजे नेदरलँडची डायरी. लेखिका या पुस्तकाला डायरी म्हणत नाही तर आपलेपणाचं आख्यान असं म्हणतात. खरं तर हा आपलेपणा केव्हा येतो, तर आपण ज्या देशात राहतो त्या देशाच्या मातीशी आपण जेव्हा समरस होतो, तिथली संस्कृती, तिथले चालीरीती यांच्याशी आपण समरस होतो, तेव्हा आपलेपणा आपोआप निर्माण होतो. लेखिकेने लिहिलेलं नेदरलँडच्या विषयीचं वर्णन म्हणजे नेदरलँडची डायरी. अफगाणची डायरी ही प्रतिभा रानडे यांनी लिहिलेल्या पुस्तकाची आठवण या पुस्तकामुळे होते. खरं तर नेदरलँड हा एक लहानसा देश आहे, चिमुकला देशाला आपण म्हणता येईल असं, परंतु लेखिकेने त्याचं केवळ भौगोलिक वर्णन केलेलं नाही, तर तिथल्या चालीरीती, परंपरा, संस्कृती, संग्रहालय, वाचनालय, खेळ, क्रीडा आणि साहित्य याचबरोबर त्यांनी बाल आणि स्त्रिया यांच्याविषयीचा आदर, या भावनांचा सुद्धा अतिशय तन्मयतेने आणि खूप एकरूपतेने या ठिकाणी निर्देश केलेला आहे. आणि हे वाचत असताना आपल्याला लक्षात येतं की इतकं छान यांनी लिहिलं कसं. तर याला एकमेव कारण म्हणजे त्यांचं त्या देशाशी जुळलेलं नातं. त्या देशामध्ये ट्युलिप नावाची जे छान अशी फुलं येतात, त्यांच्या अनेक बागा असतात. ती जशी बाग प्रसन्न असू शकते तशी लेखिकेची शैली ही प्रसन्न आहे. इतकंच नाही तर त्यांचा जो कसदारपणा आहे तो सुद्धा तिथे असणाऱ्या चीजसारखा आहे. त्यामुळे आपण त्यांच्या लेखनाच्या प्रेमात पडतो, ते मनाला भुरळ घालतं. इतकं छान शैली त्यांनी घेतलेली आहे. आणि या शैलीचा इतका सुंदर मिलाप अनुवादिकेने त्यांच्या अनुवादामध्ये केलेला आहे. खरं तर अनुवादक हा केव्हाही कोणी सांगितलं म्हणून अनुवाद करीत नाही, तर त्याला पटलेल्या, आवडलेल्या आणि उत्स्फूर्तपणे मनातून असं ते मला वाटतं की आपण याचा अनुवाद करायला हवा, तेव्हाच तो अनुवाद करतो.
आणि इतका सुंदर अनुवाद सुलभा कोरे यांनी केलेला आहे. खरं तर हा अनुवाद करत असताना त्यांनी स्वतःला कुठे त्यामध्ये आपला स्वतःचा समावेश होईल असं लक्षात येऊ दिलेलं नाही आहे. कुठे मूळ लेखनाला ओरखडा बसेल असंही होऊ दिलेलं नाही आहे. मला तर असं वाटतं की मूळ मराठी प्रतीचं पुष्पिता अवस्थी यांनी हिंदीमध्ये भाषांतर केलं की काय, इतकं हे अनुवाद उत्तमरित्या जमलेलं आहे. ॲन फ्रँक तिच्या डायरी लेखनाबद्दल म्हणाली होती की लिहिता लिहिता मी सगळं झटकून देऊ शकते. माझी दुःख नाहीशी होतात आणि माझं धैर्य पुन्हा जन्म घेतं. आजच्या या 2 पुस्तकांबद्दल तुमचा काय अनुभव आहे ते आम्हाला नक्की कळवा. ग्रंथालीच्या फेसबुक पेजवर, वैभव महाराष्ट्राचे या यूट्यूब चॅनलवर. आज सहभागी झालेल्या चौघांचेही मनापासून आभार. आम्ही आपली रजा घेतोय. पुन्हा भेटूया पुढच्या साप्ताहिक अक्षर मैफलीमध्ये, अर्थातच ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर. नमस्कार.